तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. तर आम्ही आज हिरेवाडी येथे आमचे मित्र राधा किसन खेमनर यांच्या शेळ्यांच्या गोठ्या शेजारी साप निघलेला आहे. काय खाली टेको, खाली खाली खाली. हां हां. तर असे साप पाऊस झाल्यामुळं त्यांच्या खोलात पाणी जातं आणि साप निघतात. तर पाहू शकता इकडं शेळ्यांचा गोठा आहे आणि शेळ्यांच्या गोठ्यातून इथं सरपण आहे, याच्यात बसलेला होता. तर ह्या ताई आहेत, यांनी लक्ष दिल्यामुळं तर तो पकडण्यात मदत झालेली आहे. तर पाहू शकता असा तो फणा काढू शकतो, त्याला धोका वाटला तर. आणि फणा काढला किंवा आवाज आला तर जवळ नका जाऊ, तो आपल्याला चेतावणी देत असतो. तर आमचे धर्मपत्नी पुष्पा विजय जाधव सर्पमित्र साकूरची गावरान शेतकरी जोडी यांनी रेस्क्यू केला आहे. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण असे विषारी साप पकडणं खूप अवघड असतं, कोणाचंही काम नाही. आणि तुम्ही आम्ही पकडतो म्हणून असा पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. बरणी आणली का? बरणी आणा ना, त्याच्यात नाही बसणार ते. तर राधा किसन खेमनर शेतकरी यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी इथून मागेही खूप सापांना वाचवलेलं आहे आणि इथून पुढेही वाचवत आहेत. तसेच सर्पमित्र साकूरची गावरान शेतकरी जोडी पुष्पा विजय जाधव हे पाहू शकता, त्यांनी कशा पद्धतीनं साप रेस्क्यू केलेला आहे. असा पकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण खूप विषारी असतात असे साप. पाना भरणी असते ते. तिकडं पाया येईल बरं. तर आम्ही एक मानव सेवा आणि पक्षी सेवा हे एक ईश्वर सेवा म्हणून कार्य करत आहोत. तर पण झालं आणा ना बरं. दुसरी नाही का? नाही ना, तेवढ्या होते ते दिवशी 2 दिल्या आणि परत आला. तू नाही जमायचं तर तिकडून सापट आहे बरं का, दरबर ते बंद झालं नेमकं. अरे मोबाईल बंद झालाय बरं. चालू का? नाही ना, ते चालू नाही. अगं दीदी इकडे तू. बंद पिया.